नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दुपारचे 3:15 वाजलेत मित्रांनो. आलोय आता शिरवळला आपला बालाजी ढाब्यावर. मी आणि संतोष आलाय या चक्करला. संतोष माझ्या बरोबर आहे, कारण की कुंदन शेठ बालाजीला चाललेत फॅमिलीला घेऊन ट्रिपला. पोरांना सुट्ट्या पडल्या त्याच्या. आज त्यांचा छोटा पोराचा रिझल्ट होता कृष्णाचा. त्याला 81% मार्क्स पडलेत आणि उद्या श्राद्धाचा रिझल्ट आहे. उद्या तिचा रिझल्ट वगैरे घेतल्यानंतर परवा दिवशी ते सकाळी बालाजीला निघणार आहे. तर संतोषला पण सुट्टी होती म्हणून संतोष आता माझ्याबरोबर येतो या चक्करला. आता निघूयात मित्रांनो. आता पहिले डिझेल वगैरे भरूयात, कारण की डिझेल वगैरे आपण पुण्यात भरलं नव्हतं. डायरेक्ट खाली करून बघितलं तर आपण इथंच आलो होतो. त्यामुळं पहिले डिझेल वगैरे भरायला लागेल. गाडी कालच भरून आली, पण आपण नेहमीसारखा दुपारचं गाडी चालवतच नाही. आता 3 वाजले. आता डिझेल वगैरे भरून करता करता 4 वाजतीलच. इथं तर लगेच खंड्यातच डिझेल टाकी फुल करायचं आणि आपला पुढचा प्रवास चालू. तर निघूयात मित्रांनो. मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत. जेवायला थांबलो होतो आणि पनीरच्या अलीकड सहारा हॉटेल जेवण वगैरे केलं. आता निघते. तिथून निघाल्यानंतर आधीमध्ये कुठंच थांबलो नाही. किनीच्या टोल नाक्यावर फक्त पाणी घ्यायला थांबलो. त्याच्यानंतर बॉर्डरला थांबलो आणि आता डायरेक्ट इथं जेवण्यासाठी थांबलो. आता बघू कुठपर्यंत जायचं वगैरे काय नक्की नाही, पण शक्यतो नाईट मारायची फुल, कारण की दुपारचे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. आता गरमी फार भयानक आहे, त्याच्यामुळं दुपारचं गाडी चालवायचं शक्यतो तरी टाळतोच. आता बघू नक्की नाही कुठपर्यंत जायचं वगैरे. जर मध्ये आधी झोप आली तर झोपूयात, नाहीतर कंटिन्यू चालायचं सकाळपर्यंत. जिथपर्यंत आपल्याला जमत तिथपर्यंत चालू आहेत. आता जेवण केलं, मागं हॉटेल वगैरे दिसतंय. तर निघूयात मित्रांनो आता, कारण की टाइमपास करण्यात काय अर्थ नाही आता. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 8:30 वाजलेत मित्रांनो. आलोय आता मी येल्लापूरच्या इथं आलोय. नाश्ता करायला थांबलो होतो. समोर बघा गाड्या कितीला थांबलेत. समोर तिथं नाश्त्याचा पॉइंट आहे. अंडा डोसा वगैरे खाल्ला. रात्री 3 वाजता मी कलगट्टीच्या इथे येऊन झोपलो होतो. सकाळी 7ला उठलो परत. आत्ता उठून नाश्ता वगैरे केला. आता निघते. आता येल्लापूरचा घाट वगैरे पास करून आपला नेहमीचा ढाबा तिथं जाऊन थांबायचं. परत संध्याकाळी ऊन उतरलं 4 वाजता की निघायचं, म्हणजे गाडी बरोबर 12 वाजेपर्यंत आपला गोडाऊनपर्यंत टच होती. कलगट्टीला पाऊस झालेला होता, कारण की खूप पाणी साठलेलं वगैरे होतं. बहुतेक कालच संध्याकाळी वगैरे पाऊस झाला असेल. अजून तरी गरमी काही जाणवत नाही, पण एकदा घाट उतरलं की चालू होईल. तर निघूया मित्रांनो. नाश्ता वगैरे चांगला झालेला पद्धतशीर. मित्रांनो, येल्लापूरच्या घाटात आलोय. आता घाट उतरत आहे. जे लोक या रूटवर चालत असतात त्यांना माहिती असेल. आता काम चालू आहे वाटतं जरा. पावसाळ्याच्या अगोदर व्हायला पाहिजे, नाहीतर वाट लागते या रस्त्याची. आमचं स्पीड बघा, 10च्या स्पीडनी चालली आहे गाडी. गाडी पण पडलेली दिसती या भावाची.
काय ना काय झालेलंच असतं, कधी ना एक गाडी या घाटात बंद पडलीच असती. कधीच असं शक्यतो होत नाही की अख्खा घाट क्लिअर आहे, ॲक्सिडेंट झालेला असतो, गाडी बंद पडलेली असती, काय ना काय झालेलं असतं. 11-12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊयात, नंतर थांबूयात कुठंतरी. मित्रांनो 4 वाजलेत. आता कुमट्याच्या टोल नाक्यावर आहे, अंडा पॅटीस खातोय. अंडा पॅटीस आणि चहा पितोय. इथं 12 वाजता आलतो आम्ही बरोबर शार्प. त्याच्यानंतर झोपलो होतो जरा. काल ऑइल जरा कमी वाटत होतं चेक केल्यानंतर. मग आता परत एकदा ऑइल चेक केलं, एक 8-10 लिटर ऑइल टाकलं परत. आता लेवलला आली असेल बरोबर. आता उद्या सकाळी बघू काय लेवल येते काय नाही. चांगली झोप झाली, वारा वगैरे चांगला होता. ऊन आहे पण वारा असल्यामुळं काय वाटलं नाही. मग इथंच थांबलो होतो. मागच्या साईडला टोल नाका आणि आपली गाडी दिसती बघा. लवकरच पोचू आज गोडाऊनला, कारण की कुमट्याच्या पुढं आलो आहे म्हटल्यानंतर टाईम नाही लागणार. आता 4 वाजता निघालो. माझा अंदाज आहे कमीत कमी 10-10:30 पर्यंत, जास्तीत जास्त उशीर म्हटल्यानंतर 11 पर्यंत आम्ही 100% गोडाऊनला पोचू. आता अंडा पॅटीस वगैरे खाऊया. 8 वाजता वगैरे कुठंतरी जेवण करू. आपलं डिझेल टाकायचं आहे MRPLच्या पंपावर आणि पुढं डायरेक्ट गोडाऊनला. तर खाऊन निघूयात मित्रांनो आता. मित्रांनो रात्रीचे 9 वाजलेत. आलो आहे आता आम्ही MRPLच्या पंपात डिझेल फुल करत आहे. मागं जेवण केलं, कारण की दुपारी काय असं खाण्यात जेवलं नव्हतं. म्हणजे नॉर्मल नाश्ता केला होता, सकाळी नाश्ता केला होता अंडा डोसा वगैरे. त्याच्यानंतर डायरेक्ट कुमट्याला येऊन दुपारी 12 वाजता वगैरे थांबलो आणि 4 वाजता तिथून निघालो. तिथं चहा वगैरे घेतला, अंडा पॅटीस वगैरे खाल्लं होतं. त्याच्यामुळं असं प्रॉपर जेवण नव्हतं झालं. पण जरा लवकरच जेवलो. 7:30लाच मँगलोरच्या अलीकडे 25 किलोमीटर अलीकडे एक ढाबा आहे, तिथं जेवलो. आता तिथून आलो इथं थोड्यात, म्हणजे 10 वाजेच्या आतच आपण पोचू गोडाऊनला. तर डिझेल फुल करून घेऊ. जर पाऊस वगैरे पडून गेलाय वाटतं इथं, कारण की पाणी दिसत होतं. म्हणजे उडपीच्या पुढपासून जरा गारठा चालू झाला. म्हणजे नॉर्मल आहे आता वातावरण, जास्त गरम तर होत नाही. आता डिझेल वगैरे भरूयात मित्रांनो आणि निघूयात लगेच. मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेत. पोचलो आम्ही गोडाऊनला. एवढ्यातच जाऊन पहिले एंट्री करून घेतली, कारण की आपल्यासमोर एक गाडी आहे, तिचा पण नंबर आहे तो बघा. आपल्यासमोर एक गाडी दिसती मागं, तिचा पहिला नंबर आहे. तो आपल्या अगोदर झालेला आहे. दुपारी
4 का 5 वाजता आलेलं आहे. त्याची गाडी आज का खाली नाही झाली. 8J वाली गाडी, राजस्थानची गाडी. आता बसतो निवांत का. इथं तर गरम आहे. या मागं पाऊस पडला होता 20-25 किलोमीटर. पेट्रोल पंपाची इथं पण वाटत होतं जरा पडल्यासारखं, पण इथं आता गरमीच होती. आता झोपायला झोपायचं प्लॅनिंग बघा आम्ही इथं केलं मागं. इथं जरा बरं वाटेल झोपल्यावर. सतरंजी वगैरे टाकून इथं झोपावं. मी यांना सांगतो तसं तेच करणार आहे. म्हणजे फॅन बिन लावायची गरज नाही, जरा बाहेर बरं वाटेल. फॅन जरी लावला तरी नंतर जरा गरम होतं, त्याच्यामुळे इथंच झोपूयात असं ठरवलं. तर बघू आता उद्या किती वाजेपर्यंत खाली होती काय होतं. आणि उद्या आता सकाळी चिकमंगळूर ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला पण फोन करून विचारूयात किती गाड्या वगैरे काय. तर मित्रांनो, उद्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की कधी आपली गाडी खाली झाली, काय झालं ते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.